भवबन्धविमुक्ते ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। पंचीकरण या ग्रंथामध्ये वेदांत गुरु आणि ईश्वर यास वंदन, यावदायुस्त्रयो वंद्या वेदांतो गुरुरीश्वरः आदो ज्ञान प्रसिद्ध्यर्थम कृतज्ञत्वापनुत्तये। देहपात होईपर्यंत वेदांत शास्त्र, त्याचा उपदेश करणारे सद्गुरु व ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात। ज्ञान होण्यासाठी वेदांताचे श्रवण व गुरु आणि ईश्वर यांचे सेवन अगोदर करणे मनुष्यास आवश्यक आहे व ज्ञान झाल्यानंतर त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झाले त्या वेदांत शास्त्राचे, गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर तो न करील तर तो कृतज्ञ होईल। कार्पण्य दोषोपहत स्वभाहा प्रच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता। म्हणून हा कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी देह जिवंत आहे तोपर्यंत या तिघांचे सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे। म्हणजे परिपूर्ण अखंड एक रस अशा परमात्म्याच्या ज्ञानाने दुष्टर संसारातून पार जाण्यासाठी व कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून ईश्वर व गुरु यांच्या ठिकाणी निस्सीम भक्ती ठेवून वेदांत शास्त्राचे श्रवण मनन निधिध्यासनाने अभ्यास करीतच देह पडेपर्यंत मनुष्याने कालातिक्रमण करीत असावे असे यावरून सिद्ध होते। तर पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची। ऐसे बळ नाही अनिकाची अंगी तप तीर्थ जगी दान व्रत। तर इथं सद्गुरु संत समागमाची आवडी याचं महत्त्व सांगतात की हे जे दैन्य आहे, ताप आहे आणि तर हे निवृत्त होण्यासाठी संतांना शरण जावं लागतं। दैन्य, ताप आणि दुःख, म्हणून हे दुःख निवृत्त करण्यासाठी जीवाची धडपड चालू आहे आणि ही धडपड शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहते। आणि संताच्या संगतीत हा जीव आला की त्याचं दैन्य, ताप हे सर्व निवृत्त होत असतं। पाप ताप आणि दैन्य। म्हणून गंगेच्या स्नानानं पापाचं क्षालन होतं आणि कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर इच्छित वस्तू प्राप्त होत असते आणि ते दुःख निवृत्त होत असतं। ताप म्हणजे जो त्याला काय म्हणतात की तापाचं निवारण हे चंद्रमाच्या किरणांनी बाह्यताप निवृत्त होत असतो। परंतु साधूचा संग असा आहे की त्यांच्या दर्शनातच काय होत असतं, ह्या सर्व तिन्ही तापाची निवृत्ती दूर होत असते। म्हणून ब्रह्म सर्वगत सदा सम ऐसे बोलती ते अति दुर्गम। ब्रह्म सर्वगत आहे, सदा आहे आणि सम आहे म्हणजे एकरूप आहे। सम म्हणजे समष्टीमध्ये तो जरी अनेक रूपानं प्रगट असला तरी वास्तविक स्वरूपानं तो एकच आहे, लक्षणानं एकच आहे। यत्र यत्र चेतनत्वम तत्र तत्र ब्रह्मत्वम। म्हणून जिथं जिथं कळणं आहे ते कळणं ब्रह्मरूप आहे, न की ते मांसरूप आहे, न ते श्वासरूप आहे, न ते वासनारूप आहे, तर ते कळणं ब्रह्मरूप आहे। म्हणून ऐसे जाणती ते अति दुर्गम
तयाची भेटी झालिया भाग्य परम. त्यांची भेट होणं म्हणजे आपलं भाग्य परम आहे. आपलं भाग्य उदयाला आलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून कृपा कटाक्षे निहाळिले आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिधले वरदान. म्हणून संतांची भेट होणं म्हणजे काय होणं? इन जनरल सर्वसामान्य माणसांची अशी समजूत आहे की आई मुलीला भेटते म्हणजे काय करते? हे दोघांचं बोलणं फोनवर होतं. मग शरीरानं भेट होते का? नाही. फक्त फोनवर बोलणं, आई मुलीला काय म्हणाली आणि मुलगी आईला काय म्हणाली, हे दोघांचं एकमेकांचं बोलणं परस्परांना कळालं की आपण त्याला म्हणतो की भेट झाली. आईची आणि मुलीची भेट झाली. म्हणजे भेट होणं या शब्दाचा अर्थ असा आहे की एकमेकाचं मनोगत बोलणं, लक्षात येणं. तसं संतांची भेट होणं म्हणजे काय आहे? संतांचं मनोगत आपल्याला लक्षात येणं. ते काय बोलायला लागलेत हे जर आपल्याला लक्षात आलं तर संतांची भेट आपल्याला झाली असं किती टक्के? 100% भेट झाली हे तितकंच खरं आहे. मग शरीरानं नसं नका, पण आजही त्यांचे वचन आपण ऐकून तोच बोध आपल्या अंतःकरणात प्रगट होतो का नाही? म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण अनंत जन्मोनी पुण्य होय. मग ध्यानामध्ये मनामध्ये जर रामकृष्ण असलं तर काय होतं? रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हे हृदय मंदिरामध्ये जर स्मरण केलं तर त्या शब्दाचा अर्थ जो न मरणारा परमात्मा आहे, एकरूप, ज्ञानरूप आणि आनंदरूप. कारण तुम्ही बदलत नाही हा तुमचा अनुभव आहे. आणि जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते. मग तुम्ही बालपणापासून आतापर्यंत बदलले का? का तुम्हाला तुमच्याबद्दल मी तोच आहे, मी पूर्वीचाच आता आहे अशी तुमची आठवण आहे तुमच्याबद्दल? आणि प्रत्यक्ष आहे, असण्याचं प्रत्यक्ष आहे आणि आठवणीचं ज्ञान आहे. म्हणजे तुम्ही तुम्हाला प्रतिभिज्ञापूर्वक प्रत्यक्ष आहात. म्हणजे माग होता आणि आता आहे. आणि जी वस्तू मागे असते आणि आता असते ती सत्य असते. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला असं आपल्या ठिकाणी सत्यत्व आहे. म्हणून आपण परब्रह्म आहोत. त्यालाच ही संज्ञा दिलेली आहे, ब्रह्म. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वशी. ते ज्ञान बर्व आहे. ज्या ज्ञानानं आपल्या अंतःकरणातल्या कल्पना मुळा सगट दूर होतात, नाहीशा होतात, ते ज्ञान बर्व आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी या संतांना आपण शरण जायला पाहिजे. सर्वस्वेसी म्हणजे तन मन धनानं, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून संतांची भेट झाली असं कधी निश्चित करायचं? जर आपल्याला संतांचं मनोगत लक्षात आलं की समजायचं की आज ज्ञानोबरायांची भेट झाली, तुकोबरायांची भेट झाली. म्हणजे भेट घेणं म्हणजे ते काय बोलले हे कळणं. संतांचं बोलणं सरळ असतं, स्पष्ट असतं, साधं असतं, सोपं असतं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेत असे. म्हणून जो शहाणा आहे तो घेतो आणि जो घेत नाही तो, म्हणून जो घेत नाही तो त्याच्याबद्दल विचार करू नका. पण घेणारे शहाणे आहेत, चांगले आहेत. म्हणून इथं पतंजली योगसूत्रकार सांगतात की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत.
कुठले? अविद्या म्हणजे अनित्य अशुद्ध दुःखरूप अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य शुद्ध दुःखरूप मानणे, म्हणजे पदार्थाच्या या विपरीत ज्ञानाला अविद्या असं म्हणतात. आणि दुसरा जो क्लेश आहे तो अस्मिता, म्हणजे आत्मा आणि बुद्धी हे दोन असून सुद्धा एकच समजणे, याला काय समजायचं? अस्मिता. आणि राग म्हणजे अनुकूल ज्ञानापासून उत्पन्न होणारी प्रीती, म्हणजे अनुकूल विषय प्राप्त झाला की त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं, प्रीती निर्माण होते, याला राग म्हणतात. आणि द्वेष कशाला म्हणायचं? प्रतिकूल विषयापासून निर्माण होणारा जो क्रोध आहे, जो राग आहे, त्याला काय म्हणायचं? द्वेष. आणि अभिनिवेश म्हणजे मृत्यूच्या भीतीला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. तर पतंजली योगसूत्रकारांनी सांगितलेले हे जीवाच्या ठिकाणी असलेले पंचक्लेश आहेत. आणि या क्लेशाची निवृत्ती हे संताच्या वचनानं निवृत्त होत असते. म्हणून संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. म्हणून कारण या संसार दुःखाचं जे कारण आहे ना, ते शरीर आहे, ते अधिष्ठान आहे इथं. आणि या शरीराचं कारण धर्माधर्म आहे, म्हणजे पाप आणि पुण्य आहे. म्हणून पाप पुण्याची समानता झाली की नरदेहाची प्राप्ती होते. आता पाप आणि पुण्य कधी समान व्हावं म्हणून पावला हा देह काग टाळी न्याय न घडो उपाय घडो आले. जे कधी घडणार नाही ते घडून. म्हणून महाराज नेहमी सांगत असतात की गुरुजी सांगायचे की ज्याला नरदेह मिळाला त्याचं 99% काम झालं, फक्त 1% काम राहिलेलं आहे. म्हणजे आत्मा आणि अनात्माचा विवेक करून, याचा निवाडा करून, अनात्म वस्तू ही अध्यस्त आहे आणि आत्मवस्तू आपण सत्य आहोत, अधिष्ठान रूप आहोत. आणि शास्त्राचा नियम आहे की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असते. म्हणून आपण ब्रह्मरूप आहोत आणि अनुभवाला येणारा संसार हा आरशातल्या प्रतिबिंबासारखा दिसायला आहे, असायला नाही, असा आहे. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विण. म्हणून आणि ह्या पाप पुण्याला कारण राग द्वेष आहे. म्हणून जर अनुकूल विषय प्राप्त नाही झाला किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण आला की तिथंच काय होतो? क्रोध निर्माण होतो. आणि या राग द्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. आणि या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेदज्ञान कारण आहे. आणि भेदज्ञानाला आत्मस्वरूपाचा ज्ञान हे कारण आहे. आणि हे आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर भेदज्ञान उडतं, भेदज्ञानाचा बाद होतो. भेदज्ञानाचा बाद झाला की अनुकूल प्रतिकूलतेचा तोही बाद होतो. मग रागद्वेषाचा बाद होतो. रागद्वेषाचा बाद झाला की धर्माधर्म म्हणजे पाप पुण्याचा बाद होतो. कारण पाप पुण्य अंगी घेतले जडून वर्मनेने कोण करिता तो. म्हणून भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की देहात्म बुद्धिजम पापम न तद गोवत कोटीभिः. देहाला मी समजणं हे कोटी गाई मारल्याचं पाप होतं. आणि आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यती. आणि अध्यस्त शरीराचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत असं लक्षात घेतल्यानंतर जे होणारं पुण्य आहे ते ना भूतकाळात झालं न पुढं भविष्य काळात होणार आहे. असं अमर्याद पुण्याची गणना कोण करी. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. गणनाच करता येत नाही. आकाशाला कोणी मोजावं आणि कशात मोजावं? आता पृथ्वीला तुम्ही स्क्वेअर फूट मध्ये मोजता, पाण्याला लिटर मध्ये, अग्नीला डिग्री सेंटीग्रेड मध्ये, आणि वाऱ्याला ते यंत्र आहे ना ते हवा भरायचं त्याच्यानं मोजता येतं. पण आकाशाला, कारण या चारी भूताला आकाशात मोजायला लागलो आपण, पण आकाशाला कोणी मोजायचं आणि कशात मोजायचं? मोजताच येत नाही आकाशाला. कारण सगळं मोजमाप कशात व्हायला लागलं?
आकाशात व्हायला लागलं. म्हणून आकाशाला मोजता येत नाही. म्हणून न जाणणाऱ्या आकाशाला जर मोजता येत नाही तर सत्य परमात्मा असलेल्या वस्तूला कसं मोजता येईल? तो केवढा आहे आणि किती आहे? म्हणून त्याचं मोजमाप नाही. कारण आपल्याला देश मर्यादा नाही, काल मर्यादा नाही आणि वस्तू मर्यादा नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला स्फटिक जैसा. म्हणून देश मर्यादा म्हणजे जागा लागते, शरीराला जागा लागते. ह्याला काल मर्यादा आहे. किती वर्षापासून आहे? 60 वर्षापासून आहे. म्हणजे याला देश परिच्छेद आहे, काल परिच्छेद आहे आणि वस्तू परिच्छेद आहे. ह्याचा तुकडा पडला, ह्याच्यासारखं दुसरं एक आहे म्हणजे तुकडा पडला. म्हणजे याला सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे. म्हणजे हे पुरुष आहेत आणि यांची मंडळी आहे. म्हणजे विजातीय भेदाला दोन्ही सत्य येत ना व्यवहारात. आणि वस्तुगत भेद आहे, स्वगत भेद म्हणजे यांना लेकरं आहेत आहे का नाही? ह्या शरीराला अवयव आहेत ना, 2 हात, 2 पाय, मुंडकं, पाठ, पोट हे अवयव म्हणजे स्वगत भेद आहे. सजातीय भेद म्हणजे पत्नी समोर आहे, आपलं विजातीय भेद आहे. आणि मुलगा आहे म्हणजे सजातीय सारखा आहे, पुरुष पुरुष. तसं आत्म्याच्या ठिकाणी, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मात्र सजातीय भेद नाही. कारण आपल्यासारखं दुसरं कोण आहे? आपणच आहेत. आणि आपल्या समोर जे आहे विजातीय जे आहे हे जगात, तर हे खरं कुठं आहे? स्वप्न खरं कुठं आहे? आरशातलं प्रतिबिंब दिसायला, पण खरं कुठं आहे? त्याच्याशी व्यवहार कुठं करता येतो? म्हणून सजातीय विजातीय स्वगत भेद रहित, देश काल मर्यादा वस्तू परिच्छेद रहित, अखंड आणि जे कधीही न मोजता येणारं असं आपलं. म्हणून अनंत हे आपलं काय आहे? स्वरूप आहे. तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग मंथोनी नवनीता मंथन करा. कारण जर आपल्याला सुख पाहिजे ना, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडायला सांगितलं. सगळे शास्त्र खरंच बोलायला लागलेत अशी गॅरंटी दिली नाही. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्ध घडी म्हणजे एक क्षणभर सुद्धा रिकामा आणि टाइमपास करू नको. ते म्हणे चौकात कशामुळे आले? म्हणजे घरात मन कर्मच न म्हणे, वेळच कटन म्हणून चौकात आलो फिरायला. तर टाइमपास करू आपुल्या मती उगीच चिखल कालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. म्हणून हरी भजना विन काळ घालवू नको रे. म्हणून जिंदगी की ना तुटे लडी, प्यार करले घडी दो घडी. म्हणजे प्रेम करून घ्या, कारण श्वासाचा भरोसा नाही. म्हणून घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून हे काळ टपून बसलेला आहे ग्रासायला. म्हणून आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा. आपल्याला घोर कशाचा लागला? पैशाचा. म्हणजे घराचा घोर लागला, पत्नीचा घोर लागला, लेकरा बाळाचा घोर लागला. हे सगळे घोर आहेत. पण याच्याही पलीकडे एक घोर आहे म्हणजे स्वहित. आणि जीवाचं हित कशात आहे? जड वस्तू संपादन करण्यात आहे का पुण्य संपादन करण्यात आहे का योगाभ्यास करण्यात आहे का ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेण्यात आहे? म्हणून पुण्य करून स्वर्ग संपादन करण्यात नाही आणि पाप करून नरक संपादन करण्यातही नाही, उपासना करून वैकुंठात जाण्यातही नाही, तर संतांच्या संगतीत विवेक करून मोक्ष प्राप्त करून घेण्यात जीवाचं हित आहे. आणि हे हित आपल्याला सद्गुरू लक्षात आणून देतात. कारण सद्गुरू सांगतात की तुम्ही सत्य परमात्मा आहात. ते याच्याशिवाय काही बोलतात का? नाही बोलत. त्यांना बोलता येत नाही का? येतं. पण आपल्या आयुष्याचा वेळ वाया न घालता, म्हणून प्रत्येक क्षण इथला महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक क्षण
क्षणोक्षणा हाची सकारात्मक शब्द वापरला, याच्याशिवाय पर्याय नाही. काय करावं महाराज? जेणे ने जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा. काही असं साधन करा की ज्याच्यामुळं आपल्याला जन्म मिळणार नाही. म्हणून हरी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिल्या जन्मा मुक्त झालो. म्हणजे मागच्या जन्मात मुक्त झालो का? इथून पुढे येणारे जे जन्म आहेत त्या जन्मा मरणाच्या चक्रातून आपण काय झालो? मुक्त झालो. हे कशामुळे झालं? ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, म्हणजे चित्तामध्ये हरीचा पाठ आहे. मग हरीचा पाठ म्हणजे काय? अध्याय, अध्ययन, अभ्यास. म्हणजे अध्यात्मशास्त्र म्हणजे हे मी बद्दलची यथार्थ माहिती देणारं शास्त्र आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र म्हटलं की काय वाटायला पाहिजे? की हे आपल्याबद्दलची माहिती देणारं शास्त्र. मी शब्दाचा अर्थ काय आहे? यथा अर्थम तथा ज्ञानम. मी जसा आहे तसा. म्हणून एको देवः सर्वभूतेषु गूढः. मी एक आहे आणि एक असलेला तत्व हे देवरूप आहे असं श्रुती सुद्धा सांगते. आणि सगळ्या भूतांना गूढ आहे. मग भूतांना कळत नाही म्हणून गूढ म्हटलं का आपलं स्वरूप गूढ आहे? न कळण्यासारखं आहे का? कारण इंद्रियांनी परमात्मा कळत नाही, कारण इंद्रियाचा आपण विषयच नाही. मन इंद्रियानं कळत नाही, मग मन गूढ आहे का? नाही. मन इंद्रियाचा विषय नाही. कोणत्याच इंद्रियानं मन कळत नाही. तसं मनाला जाणणारा, मनाचा साक्षी आपण इंद्रियाद्वारे कळत नाही. म्हणून इंद्रियाद्वारे दिसणारा जो देह आहे तो मी आहे असं कळणं हे विपरीत ज्ञान आहे. आणि मी ह्या सगळ्यांचा द्रष्टा, साक्षी आणि पुढं चालून अधिष्ठान आहे असं कळणं हे यथार्थ ज्ञान आहे. मग आपण स्वप्नाचे साक्षी आहोत का द्रष्टा आहोत? साक्षी आहोत. द्रष्टा म्हणणं कशाला म्हणायचं? दृश्य असल्यावर द्रष्टा. म्हणून दृश्य जर खोटा आहे तर तत्सापेक्ष द्रष्टेपणा सुद्धा खोटा आहे. दृश्यची जेदवा नाही द्रष्टत्व म्हणोय काही. म्हणून दृश्य जर खोटा आहे तर तत्सापेक्ष द्रष्टेपणा आलेला कसा आहे? आणि म्हणून वस्तू मात्र निहाळे आपणापासी. दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापासी. मग दृश्य आणि द्रष्टत्वाहून वेगळं जे आपलं स्वरूप आहे त्याला तुम्ही निहाळा. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. म्हणून देहपात होईपर्यंत ज्या सद्गुरूकडून आपल्याला हा आत्मज्ञानाचा बोध झालेला आहे त्या सद्गुरूची सेवा करणं, ज्या शास्त्रातून आपल्याला हा बोध झालेला आहे त्या शास्त्र वचनाची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणं, आणि ज्या ईश्वरानं आपल्याला ही सामुग्री दिलेली आहे, ब्रह्मप्राप्तीचं साधन दिलेलं आहे, त्या ईश्वराचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. दिले इंद्रिय, हातपाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग. जीवपणाचा नाश होऊन भवरोग सुद्धा काय होतो? नष्ट होतो. आणि आपण आपलं दिव्य परमात्म स्वरूप आपल्या लक्षात येत असतं. म्हणून त्या सद्गुरूचे, त्या ईश्वराचे आणि त्या शास्त्राचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. आणि त्यासाठी आपण त्यांची देह पडेपर्यंत सेवा करणं हे 3 कर्तव्य ज्ञानी पुरुषाला शास्त्रानं आज्ञा दिलेली आहे की हे त्यांनी करायलाच पाहिजे. यद्यपि त्यांना आता काहीच राहिलेलं नाही तरी सुद्धा कृतज्ञतेचा दोष येऊ नये म्हणून हे 3 कर्तव्य करायला तिथं सांगितलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? की गुरु आणि ईश्वर यास वंदन करायचं, शास्त्राला वंदन करायचं. म्हणून बाबा ममता निशी अहंकार
दाट राम नामे वासुदेवी वाट गुरु कृपे ओळले वैकुंठ तेने वासुदेव दिसे प्रगट गा वासुदेव करीतो वासुदेव हरी राम कृष्ण हरी वासुदेवा. कारण ही जी दाट अहंकार रूपी जी रात्र आहे ती घनदाट आहे आणि ही गुरु कृपेनं आपल्याला वैकुंठची वाट सापडलेली आहे. वैकुंठ शब्दाचा अर्थ जिथं वाणी कुंठित होते. ज्ञानदेव म्हणे हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. जसं त्या भात्यामध्ये ज्यावेळेस खालीवर होतो तो भाता, तर त्या लोखंडामध्ये अग्नी कसा असतो, गच्च भरलेला असतो सगळीकडून, तसा हरी गच्च भरलेला आहे. हरीच्या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. म्हणून भरला